पक्षवाढीसाठी रश्मी ठाकरे मैदानात। भाजपच्या सुष्मिता भोसलेंचा ठाकरे सेनेत प्रवेश। पालिका निवडणुकीसाठी उद्धव यांना भक्कम साथ। ठाण्यातल्या गडकरी रंगायतांमध्ये ठाकरे सेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या मंगळागौरीच्या कार्यक्रमाला रश्मी ठाकरे उपस्थित होत्या आणि या कार्यक्रमात भाजपच्या महिला पदाधिकारी असणाऱ्या सुष्मिता भोसलेंनी चक्क मशाल हाती घेतली। रश्मी ठाकरेंच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांचा ठाकरे सेनेत पक्षप्रवेश झाल्यानं आता पक्षवाढीसाठी खुद्द रश्मी ठाकरेच मैदानात उतरल्याची चर्चा सुरू झाली आहे। आम्ही भाजपमध्ये खूप ग्राउंड लेवल पर्यंत काम केलं, पण आम्ही जेव्हा आमदारकीच्या टायमाला मी जेव्हा काम केलं तर मला एवढं काम करून सुद्धा मला काही त्याच्यामधून म्हणजे एक मान सन्मान असतो किंवा जे काही असतं ते मला काही मिळालेलं नाहीये। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ठाकरे गटामध्ये येण्याचं कारण असं की आज मी बघते की ठाकरे गटामध्ये आपल्याला जे आहे म्हणजे लहान छोटा मोठा पदाधिकारी असला तरी त्यांना सगळ्या म्हणजे समानता दिलेली जाते। आदित्य ठाकरेंनीही भाजप पदाधिकाऱ्यांच्या पक्षप्रवेशाचं कौतुक केलंय। रश्मी ठाकरे मॅडम एका मंगळागौराच्या कार्यक्रमाला होत्या आणि त्यांच्या हस्ते अनेक जणांचा पक्षप्रवेश झालेला आहे। हे नवं मला वाटतं स्वागत करतो ज्यांनी काल पक्षप्रवेश केला आणि असे अनेक होत जातील पुढे। शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिकाच्या संपादक राहिलेल्या रश्मी ठाकरे यांचं व्यक्तिमत्व प्रभावी आहे। पक्षाच्या अनेक जाहीर सभांना त्या नेहमीच उपस्थित असतात। एवढंच नव्हे तर पक्षातल्या घडामोडींवर त्यांचं बारीक लक्ष असतं अशीही चर्चा दबक्या आवाजात कायम सुरू असते। 2002च्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जबाबदारी दिली। 2003 साली उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्याध्यक्ष झाले। तेव्हापासून रश्मी ठाकरे राजकारणात उद्धव यांच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहिल्यात। रश्मी पाटणकर ते रश्मी उद्धव ठाकरे। रश्मी ठाकरे या मूळच्या डोंबिवलीच्या। उद्योजक माधवराव पाटणकर यांच्या त्या कन्या। पदवी शिक्षणानंतर काही काळ त्यांनी नोकरीही केली। 1989 साली उद्धव ठाकरे आणि रश्मी यांचं लग्न झालं। ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यात इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्या बरोबर रश्मी ठाकरेही उपस्थित होत्या। काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधींसोबतही त्यांनी चर्चा केली। विधानसभा निवडणुकीत ठाकरे सेनेला अपेक्षित यश मिळालेलं नाही, त्यामुळे पालिका निवडणूक आता ठाकरेंसाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे। त्यामुळेच रश्मी ठाकरेही पुढे सरसावल्यात। त्यांचा हा करिश्मा ठाकरे सेनेला किती फायद्याचा ठरणार हे आगामी निवडणुकीत कळेलच। गिरीश निकम, साम टीव्ही न्यूज, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।